आणि पाहूयात 9 मोठ्या बातम्या न्यूज टॉप 10 मधून। 16 नोव्हेंबरलाच मंत्रिपदाचा राजीनामा दिलाय। लगेच 17 नोव्हेंबरला पहिली ओबीसी सभा घेतली। छगन भुजबळांचा गौप्यस्फोट, लाथ मारण्याची गरज नाही, राजीनामा दिलाय। शिंदे गटाच्या आमदारांना उत्तर। 17 नोव्हेंबरला त्या ओबीसी एल्गारची पहिली रॅली झाली अंबडला, बरोबर। 16 नोव्हेंबरला मी मंत्रिमंडळाचा राजीनामा दिला। भुजबळांचा राजीनामा मुख्यमंत्र्यांनी स्वीकारलेला नाही। छगन भुजबळांच्या राजीनाम्याबाबत मुख्यमंत्री शिंदे निर्णय घेतील, बोलतील। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य। 16 नोव्हेंबर रोजी मंत्रिमंडळाचा राजीनामा देऊन 17 तारखेला पहिली ओबीसी सभा घेतली असे भुजबळ म्हटले। असं आहे की या संदर्भात मुख्यमंत्री सांगू शकतील, पण आज तरी मी एवढं सांगू शकतो की भुजबळ साहेबांचा कुठलाही राजीनामा आम्ही स्वीकारलेला नाही किंवा मुख्यमंत्र्यांनी स्वीकारलेला नाही। छगन भुजबळांच्या राजीनाम्याचा प्रश्नावरती अजित पवार यांचं मौन। भुजबळांच्या राजीनाम्यावर बोलणं टाळलं। राजीनामा राज्यपालांकडे द्यायचा असतो, भुजबळांनी राजीनामा कोणाकडे दिला? छगन भुजबळांच्या राजीनाम्यावरनं आव्हाडांचा सवाल। तुम्ही राजीनामा दिला कोणाकडे दिला? महाराष्ट्राच्या जनतेला मूर्ख बनवू नका भुजबळ साहेब, अशातच माणूस बसतो। राजीनामा हा कोणाकडेही द्यायचा नसतो, राजीनामा हा जाऊन राज्यपालांच्या हातात द्यायचा असतो। भुजबळांच्या राजीनाम्याची प्रत बाहेर आलेली नाही, त्यांनी राजीनामा दिला की नाही हे माहित नाही। संजय गायकवाडांची प्रतिक्रिया। नाभिकांनी आता यापुढे मराठ्यांची हजामत करू नये। पंढरपुरातल्या एका कथित घटनेवरनं भुजबळांची चिथावणी। जरांगेंसोबतच्या वादात भुजबळांनी अख्ख्या समाजाला चोडलं। गुलाल उधळला मग उपोषण कशाला? भुजबळांचा जरांगेंना सवाल, तर अधिसूचना आणि अध्यादेश यातला फरक तरी कळतो का? ओबीसी मेळाव्यातनं जरांगेंवर हल्ला बोल। अरे बाबा, तुम्ही 27 तारखेला गुलाल उधळला, मग आता हे उपोषण कसलं? आता परत अध्यादेश म्हणजे काही कळत नाही। तर अध्यादेश काढण्यासाठी अधिसूचना काढावी लागते। जरांगेंचं भुजबळांना प्रत्युत्तर, येत्या अधिवेशनात अधिसूचनेचं कायद्यात रूपांतर होणार। भुजबळांनी बघत राहावं, जरांगेंचं वक्तव्य। जर दुरुस्ती करायची असली तर अगोदर अधिसूचना काढावी लागते। जर विधानसभा सुरू नसली तर, विधानसभा जर सुरू असली तर अधिसूचना घेऊन ताबडतोब लगेच कायदा सुद्धा पारित करता येतो। त्या कायद्याचं रूपांतर आता या अधिवेशनात कायद्यात रूपांतर होणार आहे अधिसूचनेचं। आता आम्ही ओबीसी मध्ये गेलो, भुजबळांना स्थान नाही। भुजबळांनी गोरगरीब ओबीसींचं वाटोळं केलं, आम्ही आता ओबीसींचं वाटोळं होऊ देणार नाही। भुजबळांचं वय झालंय, त्यांनी आता गप्प बसावं, जरांगेंची प्रतिक्रिया। निश्चित गेलो, त्याला स्थान नाहीये, फक्त उलट कर म्हणायला, तुला स्थान नाही, आता तू थोडं थांब, तू आणखी नाही, मी त्याला सांगतो तू नको नादी लागू, तू गोरगरीब ओबीसींचं नको वाटोळं करू, तुला आणखीन बी मी प्रेमानं सांगतो।